मांजरसुंबा तोच ना, ते समोरच ना गड, तेच ना मांजरसुंबा गड ना. अरे नाही बाबा, मी उचलत नाही गाडी. ह्या कमानीतून आपल्याला पुढे जायचं आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या या आजच्या व्लॉगमध्ये. आज आम्ही चाललो आहे पुण्यापासून 130 किलोमीटर अंतरावर असलेल्या अहमदनगरला. अहमदनगरपासून 20 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे एक किल्ला, जो निजामशाहीच्या अखत्यारीत होता, म्हणजेच मांजरसुंबा किल्ला. आजच्या या राईडमध्येच आपण रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन घेऊन पुढील प्रवास चालू ठेवणार आहे. सकाळच्या या गुलाबी थंडीमध्ये राईड करताना खूपच सुखद अनुभव येत होता. ओढ लागली होती ती सूर्यदेवाच्या दर्शनाची, कारण थंडीमुळे हातांना खूपच गारवा जाणवत होता. त्यामध्ये मी रायडिंग ग्लोव्ज घ्यायचेही विसरलो होतो. सकाळी 5:30 वाजता उठून आवरावर करून 6:30 वाजता घर सोडलं, कारण आज मी एकटाच या राईडसाठी व ट्रेकसाठी निघालो आहे व परतीचा प्रवासही आजच करायचा आहे. आजचा एकूण 300 किलोमीटरचा प्रवास हा आपणाला आज दिवसभरात करायचा आहे. आज आहे 31 डिसेंबर 2023. या वर्षाची ही शेवटची राईड आणि ट्रेक आहे. 2023मधील वर्षाचा पहिला दिवस व शेवटचा दिवस इतका सुंदर असेल अशी कल्पनाही केली नव्हती. वर्षाच्या पहिल्या दिवशी आम्ही जम्मूमध्ये वैष्णव माताच्या दर्शनासाठी गेलो होतो, तर शेवटचा दिवस हा महागणपतीचे दर्शन घेऊन मांजरसुंबा ट्रेकसाठी होणार होता. गाडीचे पूर्वीचे ऑक्झिलरी फॉग लाईट्स खराब झाल्यामुळे आजच्या राईडचा अंदाजा घेऊन नवीन लाईट्स बसवले होते, कारण बऱ्याच रस्त्यावर स्ट्रीट लाईट नसल्यामुळे खड्डे समजणं अवघड जातं व त्यामुळे गाडीचे चांगलेच नुकसान होत राहते. आपल्या मराठीमध्ये एक शब्द आहे तांबडा फुटणे. हे समजण्यासाठी आपल्याला सकाळी सूर्योदयापूर्वी जो केशरी रंग आकाशामध्ये दिसू लागतो त्यालाच तांबडा फुटणे म्हणजेच तांबूस रंग आकाशात पसरलेला असणे असं आहे. सूर्योदय व सूर्यास्त हा एखाद्या गडकिल्ल्यावरून पाहणे अथवा राईड करताना पाहणे यातील आनंद काही वेगळाच आहे. आळंदीमध्ये दाखल होताच इंद्रायणी नदीवरून जाताना लांबूनच माऊलींचं दर्शन घेतलं व पुढील राईड चालू ठेवली. उगता हुआ सूरज, वाव किती मस्त आहे हा, अप्रतिम आहे हा. किल्ले चावंड व शिवनेरीचा ट्रेक झाल्यानंतर बऱ्याच महिन्यांनी आज ट्रेकला निघालो आहे व चढाईसाठी एकदम सोप्या श्रेणीतला हा गड आज निवडलेला आहे. शेवटी काही तासानंतर सूर्यदेवांचे दर्शन झाले व गाडीबरोबर सूर्यदेवांचाही व्हिडिओ काढण्याचा मोह मला आवरता आला नाही. व्हिडिओ काढून झाल्यावर मी निघालो महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी. डिसेंबरमध्ये सकाळच्या सोनेरी उन्हात व या गुलाबी थंडीमध्ये बाईक राईड करण्याचा आनंद काही वेगळाच होत होता. महागणपतीच्या मंदिराजवळ पोचताच मिळेल तिथे गाडी पार्क करून दर्शनासाठी निघालो व बाप्पाचे दर्शन घेतले व निघालो नगरच्या दिशेने. तर मित्रांनो, आपण सकाळी निघालो होतो घरातून 6:30ला आणि आता वाजत आहेत 11:15. तर आपण रांजणगावमध्ये महागणपतीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर अहमदनगरमध्ये आलो. अहमदनगरमध्ये काही कारणास्तव थोडासा वेळ झाला
आणि आत्ता आपण निघालेलो आहे मांजरसुंबा फोर्टसाठी. मांजरसुंबे फोर्टसाठी अहमदनगरमध्ये हा पहिलाच आपला किल्ला असल्यामुळे आपल्याला आजूबाजूचा परिसर समजणं थोडंसं अवघड आहे. जसं आपण लोणावळ्यामध्ये गेल्यानंतर आजूबाजूचे गड किल्ले पाहून सांगू शकतो की तो तिकोना आहे, तो तुंग आहे. तर असं अहमदनगरमधून पाहण्यासाठी थोडंसं अवघड होईल, कारण आत्ता पहिला किल्ला आहे माझा नगरचा हा. आता आपण 11 ते 12 किलोमीटर दूर आहोत मांजरसुंबा फोर्टपासून. आता पुढूनच आपल्याला एक 600 मीटर अंतरावरून एक लेफ्ट टर्न मारायचा आहे. तर वांबोरी घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी कदाचित हा किल्ला बनवला गेला असावा. इतिहासामध्ये कुठेही फारसा या किल्ल्याचा उल्लेख नाही आहे. जेवढं मी सर्च केलं तिथं तर मला जास्त कुठे सापडलं नाही. मांजरसुंबा आदर्श गाव, गोरक्षनाथ ट्रस्ट. गोरक्षनाथ मंदिराकडे जाणाऱ्या मार्गानेच आपल्याला किल्ल्याकडे जावे लागते. तर मित्रांनो, तो जो दिसतोय तोच शक्यतो पाहून तरी असंच वाटतंय की तोच मांजरसुंबा फोर्ट असावा. गोरक्षनाथ मंदिर त्याच्याहून पुढे असेल कदाचित. खूपच छोटा किल्ला आहे, तिकोना इतका तुम्ही समजू शकता. मांजरसुंबा तोच ना, ते समोरच ना गड, तेच ना मांजरसुंबा गड ना. अरे नाही बाबा, मी उचलत नाही गाडी. तर ह्या कमानीतून आपल्याला पुढे जायचं आहे. अच्छा, तर हे एक स्मशानभूमी आहे, त्यासाठी हा रस्ता केलेला आहे. आणि गडासाठीचा रस्ता हा दिसतोय कच्चा रस्ता. Is it okay to park here or? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलवरती. आज आम्ही आपल्या बाईकवरती आलेलो आहे अहमदनगरमध्ये, आणि हा आहे मांजरसुंबा फोर्ट. निजामशाही स्थापत्यकलेचा नमुना म्हणून आपण या किल्ल्याला पाहण्यासाठी आलेलो आहे. दरवाजे होते म्हणजे पूर्वी हे पळी टाकण्यासाठी आणि लॉक करण्यासाठी दरवाजा. आणि जर तुम्हाला दिसत असेल तर वरती दोन्ही बाजूंना होल आहेत, त्याच्यामध्ये इथे पण होल असावेत खाली, आणि तो दरवाजा असावा इकडे.